चला 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 कामगारांनो, शाळा सुरू झाली आहे. आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची वेळ आली आहे. हो मित्रांनो, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे आणि नवीन वर्षाची शिष्यवृत्ती फॉर्म भरणे सुद्धा सुरू झालेली आहेत. पहिली ते पदवी पदव्युत्तरपर्यंत शिष्यवृत्ती हे फॉर्म नवीन शैक्षणिक वर्षामध्ये या ठिकाणी सुरू झालेले आहेत. नमस्कार मित्रांनो, मी समीर पेडणेकर. माझ्या सक्सेस बागायत या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका. कामगार मित्रो, तुम्ही स्क्रीनवर बघितलात, नवीन वर्षाची शिष्यवृत्ती हे सुरू झालेली आहे आणि प्रत्येक इयत्तेला कुठले कुठले पेपर्स लागतील आणि आपल्याला किती रक्कम ही मंडळाकडून भेटेल याची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही कागदपत्र जवळ करा आणि तुमच्या नजदीकच्या सुविधा केंद्रात जाऊन तुम्ही हे फॉर्म लवकरात लवकर फिलअप करा, जेणेकरून हे फॉर्म मंजूर व्हायला 6 ते 7 महिने लागतात आणि आपल्या खात्यामध्ये लवकर त्यामुळे पैसे जमा होतील. मित्रो, आपलं पहिली जी विंडो आहे आपण तुम्हाला सांगितली आहे, ती 1ली ते 10वीसाठी पेपर आपल्याला याप्रमाणे लागतील. म्हणजे चालू शैक्षणिक वर्षाचं बोनाफाईड हे आपल्याला लागेल, जे आपल्याला शाळेमध्ये भेटेल. त्यानंतर दुसरा पेपर आपल्याला लागेल मागील वर्षाची हजेरी 75% आवश्यक. जे तुमचा मुलगा जर 4थीत असेल तर त्याची 4थीचं बोनाफाईड, 3रीची हजेरी आपल्याला त्या ठिकाणी लागणार आहे. आणि त्या मुलाचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड असे 4 पेपर आपल्याला 1ली ते 10वीसाठी कंपल्सरी लागणार आहेत. आपण स्क्रीनवर बघू शकता. हा व्हिडिओ पूर्ण बघा. आपल्याला काय काय पेपर लागणार आहेत हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण सांगितलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला किती रक्कम भेटणार आहे तर 1ली ते 7वीमध्ये आपल्याला 2500 रुपये भेटणार आहेत आणि 8वी ते 10वीसाठी आपल्याला 5000 रुपये भेटणार आहेत. म्हणजे आपला मुलगा हा जर 4थीत असेल तर आपल्याला 2500 भेटेल, 10वीत असेल सध्या तर आपल्याला 5000 रुपये या ठिकाणी मंडळाकडून भेटणार आहेत. त्यानंतर आपण तुमचा मुलगा 11वीत गेला तर 11वीसाठी 11वीत आपल्याला मिळणारी रक्कम ही 20000 रुपये आहे. आता 20000 रुपये कशी रक्कम आहे हे मी तुम्हाला सांगतो. त्यामध्ये तुम्हाला 11वी तुम्ही शिकत आहात म्हणून तुम्हाला 10000 भेटणार आहेत आणि जर तुम्हाला 50%च्या वर मार्क्स भेटले असतील 10वीमध्ये तर तुम्हाला अतिरिक्त 10000 असे दोन्ही मिळून तुम्हाला 20000 रुपये त्या ठिकाणी भेटणार आहेत. आता मित्रांनो, त्यासाठी आपल्याला काय काय पेपर लागतील ते तुम्हाला मी सांगतो. आपल्याला 11वीत आपला मुलगा गेला तर चालू शैक्षणिक वर्षाचं म्हणजे 11वीचं बोनाफाईड आपल्याला लागेल, ते आपल्याला तुमच्या कॉलेजमध्ये भेटणार आहे. तसेच त्या मुलाचं आधार कार्ड आपल्याला लागणार आहे, रेशन कार्ड लागणार आहे. हे झालं 11वीसाठी, म्हणजे 10000 क्लेमसाठी आपल्याला हे 3 पेपर पुरेसे आहेत. पण जर आपल्या मुलाला 50%च्या वर मार्क्स भेटले तर वरील 3 पेपर आपल्याला लागणारच आहेत. त्याच्याबरोबर आपल्याला 10वीचं मार्कशीट पण लागणार आहे आणि असेल तर 10वी आणि 11वीचं ओळखपत्र असेल तर म्हटलं मित्रांनो ते ऑप्शनला आहेत. असे हे 4 ते 5 पेपर आपल्याला 11वीत जर आपला मुलगा गेला असेल तर आपल्याला लागणार आहे आणि आपल्याला मिळणारी रक्कम जी आहे ही 20000 रुपये त्या ठिकाणी आहे. त्यानंतर आपला मुलगा जर 12वीत असेल तर आपल्याला 10000 रुपये भेटणार आहेत आणि आपल्याला पेपर हे अशा प्रकारे लागणार. आपल्याला चालू शैक्षणिक वर्षाचं बोनाफाईड जे आपल्या शाळेमध्येच मिळतं, आधार कार्ड लागणार आहे आणि रेशन कार्ड असे 3 पेपर त्या ठिकाणी आपल्याला 12वीमध्ये लागणार आहेत. 12वीमध्ये आपल्याला मिळणारी रक्कम मित्रांनो ही 10000 रुपये त्या ठिकाणी असणार आहे. जर आपल्या मुलाला 12वीमध्ये 50%च्या वर मार्क्स भेटले तर आपल्याला अतिरिक्त 10000 रुपये हे मंडळाकडून दिले जातात. तर त्यासाठी आपल्याला पेपर लागतील चालू शैक्षणिक वर्षाचं बोनाफाईड, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि 12वीचं मार्कशीट जे ओरिजिनल पाहिजे. हे 4 गोष्टी आपल्याला लागतील. ह्या जर 4 गोष्टी असतील तर आपल्याला त्या ठिकाणी मंडळाकडून 10000 रुपये भेटणार आहेत. बघा मित्रांनो, त्यानंतर आपला मुलगा हा 12वी पास आऊट झाला आहे आणि तो पदवी करतो आहे किंवा डिप्लोमा करतो आहे. तर पदवी 3 वर्षाची असते, 4 वर्षाची असते. तर त्यामध्ये आपल्या मुलाला प्रत्येक वर्षी हे 20,000 रुपये भेटणार आहे. तर त्यासाठी आपल्याला पेपर काय लागतील तर चालू शैक्षणिक वर्षाचं बोनाफाईड जे आपल्या शाळेमध्ये मिळतं, कॉलेजमध्ये भेटणार त्यांना, आधार कार्ड लागणार,
रेशन कार्ड लागणार. हे 3 पेपर त्या ठिकाणी कंपल्सरी लागणार आहेत. आणि हे 3 पेपर जर आपल्याला भेटतील तर आपल्याला 20,000 रुपये त्या ठिकाणी मंडळाकडनं भेटणार आहेत. त्यानंतर तुमचा मुलगा इंजिनिअरिंग पदवी करण्यासाठी गेला, म्हणजे इंजिनिअरिंग डिग्रीसाठी जर गेला तर त्यासाठी आपल्या मंडळाकडनं त्याला 60,000 रुपयाची ही मदत मिळते. तर त्यासाठी आपल्याला पेपर काय लागतील तर चालू शैक्षणिक वर्षाचं बोनाफाईड लागणार, आधार कार्ड लागणार आणि रेशन कार्ड लागणार आहे. बोनाफाईड आपल्या कॉलेजमध्ये त्यांना भेटेल. हे 3 पेपर आपल्याला द्यावे लागतील. त्यानंतर मेडिकलसाठी जर आपला मुलगा जात असेल तर मेडिकलसाठी आपल्याला 1,00,000 रुपयाची मदत ही मंडळाकडनं मिळते. त्यासाठी सुद्धा सारखेच पेपर चालू शैक्षणिक वर्षाचं बोनाफाईड, आधार कार्ड, रेशन कार्ड, कॉलेजचं आय कार्ड असेल तर ऑप्शनल आहे ते पण लागेल. तर त्यासाठी आपल्याला 1,00,000 रुपये त्या ठिकाणी मिळतात. तसेच मुलगा आपला जर MSसाठी सुट्टीमध्ये मार्च मे महिन्याच्या बॅचमध्ये उन्हाळ्या सुट्टीमध्ये जर MSसाठी केलं असेल आणि जर तुम्हाला MSसाठीचं पण क्लेम करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला पेपर कोणते लागतील तर MSसाठी सर्टिफिकेट ओरिजिनल ते लागेल, आधार कार्ड लागेल मुलाचं, रेशन कार्ड लागेल आणि फीची पावती ज्या मुलाने भरलेली आहे तर ती फीची पावती त्या ठिकाणी या क्लेमसाठी लागणार आहे. मित्रो, अशा प्रकारे आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स लागतील जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपला मुलगा कुठल्या इयत्तेमध्ये बसतो त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही पेपर हे क्लेम हे तुम्ही लवकरात लवकर करा जेणेकरून आपल्याला लवकर पैसे येतील. धन्यवाद.